इतिहास जर समजून घ्यायचा असेल तर भारताची जी काही प्राचीन भाषा आहे तिला आपण विश्वासी भाषा सुद्धा असं म्हणतो। ही भाषा म्हणजे पाली भाषा आणि या पाली भाषेचा भगवान बुद्धाच्या धर्माचा संपूर्ण प्रचार प्रसार त्या पाली भाषेमधून झालेला आहे। भारताला एका काळामध्ये जम्बूद्वीप म्हटलं जात होतं आणि या जम्बूद्वीपामध्ये पाली भाषा ही जनसामान्याची भाषा होती आणि त्याच जनसामान्याच्या भाषेमधून भगवान बुद्धाने आपले अमूल्य उपदेश धम्म प्रवचन समाजाला दिले। त्यामुळे देशात जगात परिवर्तन घडलं आणि याच पाली भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करण्यासाठी अभिजात दर्जा देण्यासाठी भारतातील जगातील जे काही बुद्ध अनुयायी आहेत त्यांची देश स्वतंत्र झाल्यापासून त्या पाली भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी मागणी होती। परंतु बरेच वर्षे लोटल्यानंतर सुद्धा ही मागणी पूर्ण झाली नाही। परंतु काल 3 ऑक्टोबर 2024ला भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी पाली भाषेला अभिजात दर्जा देऊन एक अतिशय महान काम केलेलं आहे। त्यामुळे समस्त भारत देशामध्ये एक आनंदाची लाट निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच आम्ही अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष डॉक्टर भदंत राहुल मोदीजी महाथेरो यांच्या समवेत संपूर्ण बौद्ध भिक्षू या ठिकाणी तर 200-300 बौद्ध भिक्षू येणार होते, परंतु वेळेत आम्हाला येता आलं नाही। प्रतिनिधी स्वरूपामध्ये आदरणीय भंतिया समवेत आम्ही या ठिकाणी भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत आणि त्यांना पुढील देशाचं काम करण्यासाठी देशाला पुढे नेण्यासाठी त्यांना आरोग्य लाभो अशा पद्धतीची आम्ही भिक्खू संघाने त्यांच्या प्रती मंगल मैत्री सुद्धा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। भवतु सब मंगलम भवतु सब मंगलम भवतु सब मंगलम।